नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी आले आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या सेटवर आणि आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी आणि ज्यांना तुम्ही आता सध्या बघताय ते आज आपल्यासोबत आहेत दोघं जण असे क्यूटसे। हाय, मस्त आहोत। येस, तू कशी आहेस? मी पण छान मस्त। एकदम दोघांकडे बघून कळतच आहे की होळी अगदी म्हणजे जोरदार नाही का, म्हणजे हे तर अगदी गुलाबातून असतं गुलाबी बाहुली म्हणूया आपण हिला। बाहुली नाही, गुलाबी माकड झालंय माझं। उगाच एवढं कौतुक करू नको। आता बरे दिसतोय आम्ही। तू सकाळी आली असतीस तर अजून ह्याच्यापेक्षा माकड दिसत होतो आम्ही। इतकी होळी झालेली आहे दोघांची सगळ्यांचीच। म्हणजे बेकार जी आम्ही होळी इतकी वर्ष खेळलो नाही ती इथे येऊन अक्षरशः लोळवलंय असं रंगांमध्ये माझ्या भावंडांनी मला। त्यामुळे विचारायला नको मी माकड दिसते, काही बाहुली वगैरे दिसत नाहीये। नाही, खूप छान दिसताय। काय सांगशील, कितपत मजा करताय, किती मजा येते तुम्हाला हे सगळं शूट करताना? कसा चालू आहे माहोल सगळा? खूप मजा येते। म्हणजे मला खरं तर असं रंग वगैरे खेळायला जास्त आवडत नाही आणि लहानपणापासून मी फार खेळले नाही। अशी मोजकी 1-2 वर्ष असतील की मी मैत्रिणींसोबत खूप खेचून वगैरे नेलंय म्हणून मी खेळायला गेले। पण शूटच्या वेळी म्हणजे ते मला आधीपासून बोलतच होते, आम्ही वाटच बघते होळी कधी येते, वाटच बघते होळी कधी येते। आणि आज ती नेमकी आली आणि त्यांनी हवा तितका मनासारखा कलर मला लावून घेतलेला आहे। आणि त्याच बरोबरीने आणि नाही म्हणजे असं मी असं नाही, आम्ही पण सगळ्यांना टार्गेट केलं होतं। ते म्हणजे ऑलमोस्ट सगळे टार्गेट होते आणि सगळे खूप म्हणजे रंगांनी अक्षरशः आम्ही बुडालो होतो रंगांमध्ये। ऑनस्क्रीन आम्ही इतके नाही खेळलो पण ऑफ स्क्रीन खूप खेळलो होळी। त्यामुळे दोन्ही ठिकाणी मजा आहे, तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे होळीच्या विशेष एपिसोडमध्ये। येस, तू काय सांगशील? ॲक्च्युली होळी मी खूप वर्षांनी खेळतोय। मला कलर वगैरे मी कधी खेळलेलो नाही आहे। मला वाटतं मी लास्ट खेळलो आहे कॉलेज पासआउट झालो होतो त्याच्यानंतर 8-1 वर्ष झाली असतील। आता 8 वर्षांनंतर मी आज होळी अशी खेळलेलो आहे। रंग वगैरे फार कधी खेळलेलं नाही आहे, पण इथे आल्यानंतर असं काय म्हणजे तुम्हाला काही चॉईसच नाही आहे, आम्हाला काही चॉईसच नव्हता। आणि जेव्हा हे कळलं की मला आवडत नाही तेव्हा तर मी जास्त टार्गेट झालोय। म्हणजे जिथे जिथे ज्या ज्या लोकांचं असं झालंय की हे ना आवडत नाही खेळायला ते जास्त टार्गेट झालेत, त्यातला मी एक आहे। आणि हे जे तुम्ही जे काय माझं झालेलं तुम्ही बघताय ते आजच्या सकाळच्या आम्ही इथे केलेल्या धमाल मध्ये झालेलं आहे। तर तुम्हाला नक्की आवडेल आजचा जो काही होळी स्पेशल एपिसोड होईल आता बघायला मिळेल तो। येस, नक्कीच आम्ही तो बघणार आहोतच। होळी म्हटलं की एक असं घरचं असं स्पेशल असं खाणं असतो, एखादा पदार्थ असतो, तो म्हणजे साहजिक पुरणपोळी। येस, कितपत आवडते दोघांना देखील पुरणपोळी? किंवा ट्राय किंवा केली आहे कोणी तुम्ही दोघांनी? असं नाही, ट्राय नाही केली आहे मी कधी, लाटून पण नाही पाहिली घरी। म्हणजे रोज आईच बनवते, आईच ते सगळं करते, मी फक्त पुरण वाटते। म्हणजे सकाळ सकाळी आमच्याकडे असतं की होळीच्या दिवशी आई सकाळी ते पुरण आपले डाळ वगैरे शिजवते गुळामध्ये आणि मग पुरणाचं भांडं घेऊन आम्ही 3 जण भावंड आहोत, सो आम्ही ते वाटायला बसतो, पुरण वाटायला। ही तेवढीच मदत असते, बाकी आम्ही पुरणपोळीत काही मदत करत नाही, आम्ही फक्त ताव मारतो। तू काय? सेम मी पण पुरण करून देण्यासाठी ते वाटून देण्यासाठी माझं खरं तर जास्तीचा उपयोग होतो। आणि दुसरं म्हणजे खाण्यासाठी, म्हणजे अगदी पुरणपोळी 4 घड्या करून प्रत्येक घडीवर वेगळे 2-2 चमचे तूप घालून वगैरे पुरणपोळी खातो। त्यामुळे अशक्य आवडते पुरणपोळी। अशी तुपाची वाटी साईडला आणि एकदम तुपाची, एकदम गाईचं तूप वाटीभरून ताईचं तूप आणि प्रत्येक घडीवर तूप घालून पुरणपोळीचा ताव। मला ती कटाच्या आमटी बरोबर आवडते फार, कटाची आमटी। ओके, आता आपण खाण्यात म्हटलंच आहे की पुरणपोळी प्रत्येकाला आवडते। जसं की कलरचं जसं की तुम्ही म्हणाल की आम्ही खूप कमी खेळलोय किंवा काही, पण ना आपल्याला प्रत्येक आपण जिथे राहतो ना प्रत्येक काहीतरी अशी आठवण असते, काहीतरी मजा मस्ती असते। एखादा किस्सा सांगा ना तुम्ही जो बघितलाय, जो तुम्हाला आठवत की भयंकर होता हे काहीतरी। असा खरं तर किस्सा जास्त नाहीये, पण म्हणजे मी जेव्हा गेलेले ना आमच्या इथे गच्चीवरती आमच्या म्हणजे होळी वगैरे खेळतात। म्हणजे आधी आमच्याकडे टाईल्स वगैरे लावलेला नव्हता बिल्डिंग्समध्ये, त्यामुळे ना तो कलर असा चिकटून राहायचा जमिनीला। आता ते टाईल्स लावल्यामुळे मग आता ते सक्ती केलेली आहे की गच्चीतच जाऊन खेळायचं, आणि ते पण आम्हाला सकाळचे 2 तास म्हणजे दुपारपर्यंतचा वेळ देतात। तर तेव्हा मी गच्चीवर गेलेले आणि जो काही माझ्या केसांमध्ये वगैरे कलर टाकलेला आणि जे पाणी उडवलेलं 2 दिवस झाले ते निघत नव्हतं। तेव्हापासून मी होळीचं असं पाण्यात जाऊन होळी पिळी मी अजिबात खेळलेली नाहीये, की ती माझ्या मनात एक भीती बसली की तो कलर जात नाही। त्यानंतर हा आज असा कलर चिकटलेला आहे जो निघत नाहीये बिलकुल।
असं जे तू केसात म्हणतेस ना, ते अगदी छान लागलंय. अरे तो केसात असा नाही, तो घातलाय तो केसात अक्षरशः. म्हणजे तो टाकला, नुसता लागला नाहीये, तो मुद्दाम टाकलाय तो कलर, मुरवलाय कलर. येस, तू एखादा काही असा किस्सा, काही अशी कितपत खेळलेस किंवा मित्र? मी म्हणजे आता किस्से घडावेत अशा वयात जेव्हा खेळलो होतो तेव्हाचा एखादा किस्सा म्हणजे अगदी लहान असेल, 3री 4थीला वगैरे असेल, तर आमच्या सोसायटीत ना मी एक 10-12 जण मिळून खेळायचो वगैरे. तर एक दोन बाजूला 2 टीम कशा उभ्या राहतात तसे उभे राहायचो आणि एक जण मधून जायचा आणि हातात त्यावेळेला बाजूला उभे असलेल्यांच्या हातात जे काही असेल, मग रंग असेल, मग ते त्यावेळेला ते बलून्स आम्ही करायचो पाण्याचे, त्याच्यात पाणी आणि रंग असायचे, तर ते बलून्स आणि पिचकारे आणि आरती हातात. तर असं प्रत्येकाकडे जे जे काही असेल ते तो मधून जाणाऱ्यावर फोडत असे. आणि हाच किस्सा मला सगळ्यात जास्त, कारण हा आमचा ठरलेला रिवाज असायचा जेव्हा जेव्हा आम्ही रंगपंचमी खेळायचो. आता होळी त्यावेळेला आमच्याकडे खेळली जायची नाही, रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचे असं. तर त्या दिवशी हा एक उपक्रम असायचा जो आठवतो मला. येस, अशी होळीतली गावाकडची एखादी आठवण जी की फार वेगळं काहीतरी, अरे हे किती छान आहे, किंवा ते आता तुम्ही मिस करताय किंवा करणार आहात, असं काही? गावाकडची आठवण म्हणशील तर मी आतापर्यंत, मी कोकणातली असून मी शिमग्याला गावी गेलेले नाहीये. नाहीये हे म्हणजे उपरोधिक आहे ते. हो, उपरोधिक आहे ते. म्हणजे असं झालंय पूर्ण वेळ, म्हणजे प्रत्येक वर्षी असंच झालंय की शाळा आहे, मग कॉलेज आहे आणि कॉलेजमध्ये मग नाटक आहे, मग ते 24 तास तुम्हाला तिथे द्यावेच लागतात. तर मग बाबा पण जायचे ते 2 दिवसात जाऊन मग परत यायचे की ज्या दिवशी घरात पालखी आहे. तर मला हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायचं आहे गावी जाऊन, त्यामुळे माझी आठवण नाही आहे, पण मला त्या आठवणी बनवायच्या आहेत. आणि मला यावर्षी जायचा संकल्प आहे, पण तसं दिसत नाहीये इथलं शूट पाहता. तर त्यामुळे बघूया, इच्छा तुझी नक्की पूर्ण होईल. नक्कीच पूर्ण होणार आहे पुढच्या काही वर्षात, तरी मी जाणारच आहे. बस. येस, आता होळी म्हटलं की आपण म्हणतात की वाईट विचार किंवा ह्या सगळ्या जणी दहन केल्या जातात, किंवा ह्याबद्दल तू काय सांगशील? आपल्या ह्या सणाचं एक वैशिष्ट्य आहे वेगळं. हो, बरोबर. तसं म्हणशील तर आपल्या इथे भारतीय सणांना सांस्कृतिक महत्त्व खूप आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सणाची काहीतरी एक विशिष्ट परंपरा आहे, त्यामागे काहीतरी विचार आहेत. आपण जरी असं म्हटलं ना की आपण म्हणजे श्रद्धेपोटी केलं पाहिजे, पण अंधश्रद्धा नसली पाहिजे, तर हे आपल्या भारतीय सणांमध्ये पुरेपूर दिसून येतं. आत्ता म्हणजे काही तरुण पिढी तू म्हणशील तर खूप म्हणजे वाया जात चालली आहे किंवा असं आपण म्हणतो, तर काही चांगली लोकही आहेत की जे हे विचार जपून ठेवतात. त्याचप्रमाणे तसंच एक होळी सण आहे की ज्या होळीमध्ये आपण वाईट विचारांचं दहन करतो असं आपण म्हणतो. प्रत्येक सणाला काहीतरी एक शास्त्रीय कारण आहे आणि ती शास्त्रीय कारणं आपण जपली पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टींकडे मजा मस्ती आहेच, एका दिवसाची मजा म्हणून आपण रंग वगैरे खेळतोच, पण आपल्या परिसरात राहणारी जे काही म्हातारी लोक आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना त्रास होऊ न देता कशा प्रकारे आपण खूप छान सण साजरे करू शकतो आणि त्यामागचं शास्त्र जपून ठेवून संस्कृती जपू शकतो, ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. येस, नक्कीच. तू काय सांगशील? मगाशी तू प्रश्न विचारलास की होळीची काय अशी आठवण जी आता मिस करायला होतं, तर तेच मेन तीच गोष्ट आहे. आणि जी संस्कृती आणि या गोष्टीबद्दल आत्ता जे आपण बोललो, मला ॲक्च्युली तो प्रसंग आणि त्या सगळ्या गोष्टी होळी म्हटलं की इतक्या आठवतात, कारण त्या खूप महत्त्वाच्या पण आहेत. म्हणजे मला आठवतं आमच्या घराच्या बाहेर गावी समोर एक छोटासा खड्डा खणला जायचा, ती पानं, ती मोठे मोठे लाकूड आणि हे सगळे गोळा केले जायचे, गोवऱ्या वगैरे सगळं. सो मी, माझे वडील, माझे आजोबा वगैरे आम्ही तो एक म्हणजे संध्याकाळी 7-7:30 वाजता होळी पेटवायची. तर त्याच्या आधी 1-2 तास हा सगळा कार्यक्रम असायचा की तिकडे जा, मग हे गोळा करा आणि मग त्याच्यानंतर मग जी काही प्रथा आहे की ती पेटवली जाते, तिला औक्षण केलं जातं, नंतर बोंब मारली जाते. आपली जी काही दुःख आहे, जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी त्याच्यात दहन करून आता इथून पुढे पुढचं जे काही वर्ष आहे ते सगळं पॉझिटिव्हली आणि सकारात्मक ऊर्जाने भरून काम करण्यासाठी सुरू होत आहे वगैरे. तो ह्या परंपरा आपण जपल्या पाहिजेत आणि जर त्या आमच्या पिढीला जपता आल्या तर त्या
आमच्या नंतरच्या पिढीपर्यंत जाणार आहेत. त्यामुळे त्या आमच्या पिढीकडून आणि आपल्या नंतरच्या पिढीकडून त्या जपल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी हे सगळे सण अशा पद्धतीने साजरे केले गेले पाहिजेत आणि याचबरोबरीने ते सुरक्षितपणे साजरेही केले गेले पाहिजेत. ते तितकंच महत्त्वाचं आहे. येस, खरंच खूप दोघांनी खूप छान मेसेज दिलात. खूप छान आहे ही गोष्ट. आता होळी म्हटलं की मजा मस्ती आलीच आणि गाणं वगैरे हे आलंच आणि आपलं होळी म्हटलं की गाणं असं होतंच. तर मला तुमच्याकडनं एखादं छानसं असं गाणं एकदम एन्जॉय करत ऐकायला नक्की आवडेल मला. सखी. येस, आपलं लय भारी गाणं गाऊयात आपण. येस. लय 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 भारी मस्तीची पिचकारी जोडीला गुलाल रे बिडबाड सोडून बेबान होऊन धिंगाणा घालूया रे हे बांगेच्या दारेत मस्तीच्या नारेत राडा चल घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. थँक्यू आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.